बच्चू कडू यांनी भिंतीवर विविध प्रश्न लिहित लक्ष वेधलेलं आहे। धुलीवंदनानिमित्तानं बच्चू कडूंनी जनतेच्या मुद्द्यावर प्रहार केलेला आहे। बच्चू कडू यांनी भिंतीवर ज्वलंत मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। धुलीवंदनाच्या निमित्तानं आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर प्रहार केलेला आहे। निवडणूक आली, मुद्द्यावर बोला असं बच्चू कडू म्हणतात। रंगबेरंग झाला शेतकऱ्याचा असं म्हणत शेतकऱ्याच्या मुद्द्यावर देखील बच्चू कडू यांनी या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडे। सूरज, शेतकऱ्यांचा मुद्दा असू दे, विद्यार्थ्यांचा मुद्दा असू दे किंवा स्वामीनाथन आयोग पूर्णतः स्वीकारावा ही मागणी असू दे, या सगळ्या प्रमुख मागण्यांसंदर्भात बच्चू कडू यांनी रंगपंचमीच्या निमित्तानं एक अनोखं आंदोलन आपण म्हणूया केल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्या घराच्या भिंतीवर त्यांनी विविध रंगांनी ही अक्षरं रेखाटलेली आहेत आणि या माध्यमातून आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे। नक्कीच लागली मी सध्या आमदार बच्चू कडू यांच्याच निवासस्थानी आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बच्चू कडूंनी आमच्या घराच्या भिंतीवर जे आहे जे विविध मुद्दे या ठिकाणी साकारलेले आहे, निवडणूक आली मुद्द्यावर बोला अशा आशयाचे जे आहे त्या ठिकाणी या बच्चू कडू या ठिकाणी रेखाटन करताय। सध्या जर पाहिलं की संपूर्ण जे आपण दृश्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी निवडणूक आली मुद्द्यावर बोला, रंगबेरंग झाला शेतकऱ्यांच्या विद्यार्थी दिव्यांगाच्या याकरता स्वामीनाथन आयोग स्वीकारावा, 50% नफा धरून जो आहे जो भाव काढावा अशी जी मागणी आहे बच्चू कडू यांनी केलेली आहे। माझ्यासोबत बच्चू कडू आपण त्यांच्याशी काय सांगणार, एकंदरीत यामागचा काय उद्देश आहे? मला वाटतं निवडणूक आली का धर्म जातीचे मुद्दे पेटवल्या जातं, जाणीवपूर्वक त्याच्यावर लक्ष देण्याचं काम केलं जातं आणि खरा मुद्दा जो आहे ते शेतकरी मजूर वंचित जे आहे ते बाजूला राहतं आणि अशा वेळेस आम्ही मुद्दा म्हणून आमचं टायटल ठेवलं निवडणूक आली मुद्द्यावर बोला, बाकीचं बोलू नका। मत लागत असेल तर मुद्दा महत्वाचा आहे आणि पक्षापेक्षा धर्मापेक्षा जातीपेक्षा आमच्या हक्काच्या मागणी महत्वाच्या आहे। म्हणून आम्ही म्हटलंय का स्वामीनाथन आयोग गेल्या 25-30 वर्षापासून काँग्रेसनं स्वीकारला नाही आणि भाजपानं तर हातच लावला नाही आणि मागच्या वेळेस तर मोदीजीनं म्हटलं होतं का हम 50% लेकर भाव निकालेंगे, मुनाफा लेकर, ते काढलंच नाही आणि 50% नफा धरून भाव सूरज, तुम्ही या ठिकाणी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधाच, पण तोवर आम्ही थेट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।